10 ते 14 मार्च 2024 या दरम्यान उत्तर भारतामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नेमकं कसं वातावरण असणार आहे, हवामान तज्ज्ञांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण असा आलेख मांडलेला आहे, पाहूया. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचं सत्र थांबलंय. आता राज्यात सकाळी थंडी आणि दिवसा कडक ऊन पडते, त्यामुळे राज्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशातच मात्र उत्तर भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तर भारतात पावसाची आणि गारपिटीची शक्यता पाहता महाराष्ट्रात कसं हवामान राहणार आहे, हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान याचं उत्तर खुळे यांनी दिले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 10 आणि 12 मार्च 2024ला रविवारी आणि मंगळवारी जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन भागात एकापाठोपाठ एक दोन पश्चिमी झंझावात प्रवेश करणार आहेत. या पश्चिमी झंझावातामुळे या सदर राज्यामध्ये पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. या भागात 10 ते 14 मार्च 2024 दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज आहे. तसेच हे 5 दिवस या भागात काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात हे 5 दिवस हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे आणि सकाळी थंडी जाणवणार आहे. या कालावधीमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाची किंवा गारपिटीची कोणतीच शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच सध्या मुंबईसह संपूर्ण कोकण, खानदेशसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या संबंधित 15 जिल्ह्यांमध्ये पहाटेचा गारवा जाणवत आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र दुपारचं तापमान सरासरी एवढं आहे. दुपारचं कमाल तापमान हे 29 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान नमूद केलं जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल आता जाणवत असल्याचं पाहायला मिळतंय.